काळ 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा सज्जन आहो, ज्या काळात जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजीराजे हे समकालीन आहेत। तुकोबांचा आणि शुभाराजांचा 6 वर्षाचा काळ एकत्र गेलेला आहे। अगदी 5 मिनिटात पहिल्या चरणात येणार आहे। या ठिकाणी मला तुमच्या समोर छत्रपती शिवाजीराजे आणि बलिदान मास सुरू आहे त्या अनुषंगाने धर्मवीर शंभूराजे या दोन विषयांना स्पर्श करायचा आहे। या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। अभंग घेतल्यानंतर थोडं चिंतन झालं पाहिजे आणि म्हणून सुरुवातीचं थोडं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। अभंगाचं दुसऱ्या चरणापासून सुरुवात केली। सज्जनाओ 5च मिनिटात पहिल्या चरणावर येणार आहे आणि मग तो काळ आहे 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा, जो काळ खऱ्या अर्थाने शिवराय आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचे समकालीन खऱ्या अर्थाने 6 वर्षाचा काळ एकत्र गेला आणि हा काळ गेला लोहगाव मध्ये। जगद्गुरु तुकोबारायांचा आजोळ म्हणजे लोहगाव, जिथं शिळा मंदिर आहे। जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन तिथं व्हायची आणि मग कीर्तनात होत असताना या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांची सुमधुर वाणी या ठिकाणी सज्जनाहो समाजाचं मन वेधून घ्यायची आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन सुरू करावी। महाराष्ट्र अगदी सुंदर आणि या ठिकाणी सुजलाम दिसतोय। या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन सुरू आहे आणि तुकोबारायांचे कीर्तन सुरू असताना रोज छत्रपती शिवाजी राजे जायचे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये बसायचे आणि मग राजांचं या ठिकाणी राजे जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घ्यायचे। मावळे सांगतात राजा विलंब फार झालाय, राजा मोहिमेवर जायचंय। आदिल, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच आणि मुघल यांनी हौदस वाजवलाय। राजा मंदिरात ते देव उद्ध्वस्त झाले, मंदिर उद्ध्वस्त झाली तर राजा आपल्याला निघायला लागला। या ठिकाणी राजे सांगतात ए मावळ्यांनो, आज जगद्गुरु तुकोबारायांचं संपूर्ण कीर्तन ऐकायचं आणि मग मोहिमेला जायचं। आज मोहिमेला निघायचं नाही, आज कीर्तन श्रवण करायचं, आज नाम महात्म्य ऐकायचं, भक्ती महात्म्य ऐकायचं आणि नंतर मग या ठिकाणी मोहिमेला जायचं। छत्रपती शिवाजीराजे समोर बसले। जगद्गुरु तुकोबारायांची धारदार वाणी, खऱ्या अर्थानं तीच सुमधुर वाणी या ठिकाणी श्रोत्यांचं मन वेधत होती आणि ती वाणी या ठिकाणी बरसू लागली। या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करू लागले। साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही अमृताची वाणी प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचू लागली आणि मग तुकोबांनी कीर्तन सुरू केलं। महाराजांच्या कीर्तनात या ठिकाणी एवढा मोठा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांच्या हृदयावर झाला। जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांच्या हृदयावर झाला आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनाचा विषय घेतला मोक्ष हेच आम्हा करते काम आणि बीज वाढवावे नाम। महाराज या मनुष्याला प्रत्येकाने जन्माला यायचं। थोडा पक्वाचा आवाज कमी, एकदम बरोबर चाललंय। या ठिकाणी म्हणजे तुम्ही कमी नका करू, तुम्ही थोडा हळू वाजवा। या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी खऱ्या अर्थाने कीर्तन सुरू केलं आणि महाराजांची वाणी या ठिकाणी मंत्र वेधून घेतली आणि मग महाराज सांगतात राजा नदी निघते का? नदी पाना फुलांना भरत जाते, पशुपश्वादिकांना पाणी देते, या जनमानसांना पाणी देत या जनमानसांना तृप्त करते। या नदीचं अंतिम ध्येय राजा हे समुद्राला जाऊन मिळणार। समुद्र मापम प्रविशंती यत्वात, जर नदी समुद्राला जाऊन मिळली तर समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर नदीची गती खुंटली। अगदी तसंच राजा तसंच नदी सारखं मनुष्याचं जीवन आहे। माणसाने जन्माला यावं, जनमानसांची सेवा करावी, परमार्थ करावा, अध्यात्म घडवावं, धर्माचं काम करावं, समाजकारण करावं, राजकारण करावं, पण भक्ती करावी, परमार्थ करावा आणि मग या ठिकाणी मनुष्य देहानं रामकृष्ण हरी म्हणावं आणि मग मनुष्यानं मोक्षावर जावं। रामकृष्ण हरी म्हणावं, मोक्षाची दारं उघडी करावीत आणि मनुष्यानं मोक्षावर जावं। राजेंनी विचार केला, जर मोक्षावर जायचंय, रामकृष्ण हरी म्हणायचंय तर आम्ही तलवार कशापायी हातावर घेतली? छत्रपती शिवाजी राजांनी हातात ती तलवार बाजूला ठेवली आणि आता नामस्मरण सुरू केलं। रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं। विलंब झाला, जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन संपलं पण शिवबाराजे जागेवर हल्ले नाही, तलवार बाजूला ठेवली पण हा क्षत्रिय आज खचल्यासारखा वाटू लागला। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर होता। भगव्याचा रंग अंधक झाला होता आणि सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेने पाहणारा सह्याद्री चित्र चुकल्यासारखा वाटत होता। घरासमोरचं तुळशी वृंदावन संपलं होतं। सज्जन हो, भगव्याचा रंग अंधुक झाला होता। आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजूनी येत होता आणि या क्षणात छत्रपती शिवाजी राजांनी तलवार बाजूला ठेवली। मावळे म्हणतात राजा दुश्मन लई मोठा आहे। आदिल, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच, मुघल राजा यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली आणि मंदिरात ते देव उद्ध्वस्त केलेत। राजा हिंदू धर्म धोक्यात आहे। राजा उठा, ह्या तलवार। राजे सांगतात नाही, आता संशय नाही घ्यायची, राजा मोहिमेवर जायचंय। राजे सांगतात आता मोहिमेवर नाही जायचं, आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं। जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर झाला। सज्जन हो, 4 शब्द या महाराष्ट्रातले मॅजिकल, 4 शब्द जादूगार, एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि चौथा शिवबा, हे 4 शब्द जादूगार। या 4 शब्दांनी महाराष्ट्रात मोठी क्रांती केली। विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं,
तुकोबांनी काय दिलं तर माता सुधरण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं अमृतानुभव चांगले 65 हरिपाठ आमच्यासाठी ज्ञानेश्वरी दिली. आणि मग शोभानं काय दिलं तर छत्रपती शिवाजी राजांना अर्थात शोभानं आम्हाला इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून हे 4 शब्द मॅजिकल आहेत. आणि मग तुकोबांच्या विचारांचा पगडा छत्रपती शिवाजी राजांवर शुभा राजांवर झाला. आणि मग महाराज म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. महाराज 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 अरे आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच यांनी हौदास वाजवलाय. महाराज महाराज उठा उठा तलवार घ्या. राजे म्हणतात मावळ्यांनो नाही जमणार. आता मात्र मोठं धर्म संकट उभं राहिलं. आता मात्र मोठं धर्म संकट उभं राहिलं. मावळे थेट आईसाहेब जिजाऊंना भेटायला गेले. आईसाहेब सांगतात काय झालं मावळ्यांनो. आईसाहेब अनर्थ झाला धर्म संकट उभं राहिलं. छत्रपती शिवाजीराजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतात. अरे याच्यात कोणतं धर्म संकट. हे तर धर्माचं काम आहे. भगवंताचं नाम घेणं हे धर्माचं काम आहे. नाही आईसाहेब नुसतं रामकृष्ण हरी म्हणत नाही तर आम्ही विचारलं मोहिमेवर जायचं तर राजे म्हणतात आता मोहिमेवर नाही जायचं. आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आईसाहेब म्हणतात ज्या शुभा राजांना मी धर्माच्या कामासाठी उभा केलाय रयतेच्या रक्षणासाठी उभा केलाय भगव्याच्या रक्षणासाठी उभा केलाय तो शुभा राजा तो माझा शुभा जर त्यांनी तलवार बाजूला ठेवली तर होईल कसं. खऱ्या अर्थानं 2 उदाहरण या ठिकाणी या पुण्यामध्ये लोहगावमध्ये उभे राहिले. एक भक्तीचं आणि एक शक्तीचं. भक्तीचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांचं होतं. त्यांनी टाळ घ्यायचा टाळ वाजवायचा भजन करायचं आणि समाजाला देव सांगायचा. पण छत्रपती शिवाजी राजांच्या हातात टाळ नव्हता शोभत राजांच्या हातात तलवार शोभत होती. छत्रपती शिवाजी राजांच्या हातात तलवार शोभत होती. सज्जन हो मोक्षावर दोघांनाही जायचंय. शिवरायांनाही जायचं आणि तुकोबारायांनाही जायचं. पण दोघांचे वाटे खऱ्या अर्थानं ध्येय मात्र एक जरी असते तर मार्ग मात्र वेगळे होते. पण शोभाराजे आता मोक्षावर निघाले आणि तोच तुकोबांचा मार्ग शोभाराजेने अवलंबला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता मोक्षावर जायचं. आईसाहेब सांगतात कुठे आहे माझा शोभा. आईसाहेब जाऊन या ठिकाणी लोहगावमध्ये आल्या आणि महासाहेब सांगतात शोभा राजा कुठे आहे आपली तलवार. राजा सांगतात आईसाहेब कशा पायी तलवार. राजा तलवार हातात घ्या. राजा तलवार हातात घ्या. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. राजा महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय. राजा आमची शपथ आहे. राजा तुम्हाला तलवार हातात घ्या. राजा सांगतात आईसाहेब अरे कुठं जायचं. आईसाहेब म्हणतात राजा रामकृष्ण हरी म्हणताय रामकृष्ण हरी म्हणताय ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. पण आपण जगदंबा आणि हर हर महादेव विसरला का काय हे आम्हाला वाटायला लागलंय. राजा तुमच्या मनगटातली ताकद कुठे आहे. राजा सांगतात आईसाहेब आता मोहिमेवर नाही जायचं. आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आता थेट मोक्षावर जायचं. आता मात्र खऱ्या अर्थानं धर्म संकट उभं राहिलं. झालं कसं आईसाहेब मावळे सांगतात जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव शिवरायांच्या मनावर झाला आणि आता महाराजांनी तलवार बाजूला ठेवली. हा भगवाधारी जर शांत झाला तर या धर्माचं पालन कोण करल. सज्जन हो चहूबाजूनी हाहाकार माजलेला आहे. या ठिकाणी पाना फुलांना भर आलेली सगळी पाना फुलं आज शांत झालेली आहे. मुघल निजाम आदिल यांनी हौदस माजवलेला आहे. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेलेली आहे. जिकडं तिकडं किंचाळण्याचा आवाज येतोय. घरासमोरचं तुळशी वृंदावन संपलेलं आहे. भगव्याचा रंग अन्नूक झालेला आहे आणि आईसाहेब जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आहे. आता कोण धर्माचं काम करणार. आईसाहेब सांगतात तुकोबारायांचं प्रथम या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आईसाहेब जिजाऊ सांगतात महाराज आपण ज्ञानाने मोठे आहात. महाराज आपण ज्ञानाने मोठे आहात. आपण सर्वश्रुत संत आहात. महाराज आपला अधिकार फार मोठा आहे. पण तुमच्या वाणीचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर झालाय आणि महाराज सांगतात आता रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. आईसाहेब आनंदाची गोष्ट नाही महाराज. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाहीये. महाराज आपण या ठिकाणी टाळ घ्यायचा. जगद्गुरु आपण टाळ घ्यायचा. भक्ती करायची परमार्थ करायचा. आपण जगाला देव सांगायचा. आपणही मोक्षावर जायचं. पण शिवरायांच्या हातात टाळ शोभत नाही. शिवरायांच्या हातात तलवार शोभते. छत्रपतींनी जर टाळ घेतला तर रयतेचं रक्षण कोण करणार. भगव्याचं रक्षण कोण करणार. आपला भागवत धर्म कोण वाचवणार. सांगा तुकोबाराय सांगता आईसाहेब आम्हाला माफ करा. तसं नवं असं नाही आम्हाला म्हणायचं. आपला अधिकार मोठा आहे पण आमची एक इच्छा आहे. आता एक काम करा. आमचे शुभा राजे खचलेत. आता खचलेल्या राजांना उभं करण्याचं काम आमचा राजे ऐकत नाहीत. आईसाहेबांचं राजे ऐकत नाहीत. मग काय करावं आईसाहेब. आता जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही श्रीकृष्ण बना आणि आठवा तो प्रसंग ज्यावेळेस अर्जुन खचला होता रणांगणात. अर्जुन खचला तसाच माझा शुभा खचला. जर खचलेल्या अर्जुनाला कोणी उभे केलं श्रीकृष्ण भगवान परमात्मा
परमात्म्याने उभं केलं. मग खचलेल्या शिवाजी राजांना जर उभं करायचं काम कोणाचं आहे तर तुकोबांचं आहे. तुकोबाराय तुम्ही श्रीकृष्ण बना आणि बसलेले छत्रपती अर्जुन बनतील. का का त्या रणांगणात खचला होता अर्जुन. अर्जुनाची व्याते गीता प्रकाशून सिराजे संसारा एवढे थोरोजे फेडिले जगाचे. अर्जुना संकट पडता जड भारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. आणि या ठिकाणी खचलेल्या अर्जुनाला उभं केलं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने. महाराज ओ जगद्गुरु आज तुम्ही श्रीकृष्ण बना आणि बसलेले शिवराय हे अर्जुन बनतील. आणि सांगा तुम्ही आता तुम्ही मोक्ष नका सांगू, आता तुम्ही कर्म सिद्धांत सांगा आणि एका क्षत्रियाचा धर्म सांगा. सांगा बसलेले छत्रपती हे क्षत्रिय आहेत, त्यांना सांगा एका क्षत्रियांनी काय करायचं असतं जन्माला आल्यानंतर. आणि मग पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. सासनी मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही अमृताची वाणी आज धारकऱ्याची वाणी झाली. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय बोलू लागले. राजा मोहिमेवर जायचंय. राजा सांगतात तुकोबारायांना सांगतात महाराज आपण सांगितलं हेची आम्हा करणे काम आणि बीजवर व्हावे नाम. आम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. निश्चित राजा रामकृष्ण हरी आम्ही म्हणायचं आणि रामकृष्ण हरी तुम्ही म्हणायचं. मोक्षावर आम्ही जायचं आणि मोक्षावर तुम्ही जायचं राजा. पण दोघांच्या जाण्याच्या मार्ग वेगळे आहेत राजा. आम्ही टाळ घ्यायचा, आम्ही भक्ती करायची, आम्ही परमार्थ करायचा. जनमानसांना भगवंताचं नाम किती श्रेष्ठ हे आम्ही सांगायचं. अजून सोपं सांगू का राज? तुकोबाराय सांगतात राज आम्ही जगाला देव सांगायचा, आम्ही टाळ घेऊन भक्ती करून जगाला देव सांगायचा आणि राज तुम्ही तलवार घेऊन मंदिरातला देव टिकवायचा. हे कार्य राज तुमचं आहे. आपल्या दोघांच्या कार्यात फरक आहे. आणि मग हाच समागम या ठिकाणी उभा होता. एक शक्ती आणि भक्तीचा समन्वय आणि समागम या ठिकाणी उभा होता. पण काय होईल याची उत्कंठा सगळ्यांना लागली. मावळे सांगतात आई साहेब आम्हाला वाटतं जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव पुन्हा एकदा शिवराजांवर होईल आणि खचलेले शिवराजे तलवार घेतील. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राजा सूर्य, त्या सूर्याचं काम काय राजा? सूर्याचं कार्य काय? राजा सांगतात सूर्याचं कार्य उगवणं आणि जगाला प्रकाश देणं. जर राजा सूर्याने उगवलं आणि प्रकाश दिलाच नाही तर काय होईल? राजा सांगतात पृथ्वी नष्ट होईल. सांगा ना राजा सूर्याचं कार्य काय? राजा सांगतात राजा तसं नव्ह, सूर्याचं कर्म आणि धर्म काय? राजा सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं. महाराज जर सूर्याचं धर्म आणि कर्म जगाला उगवणं आणि प्रकाश देणं तर राजा सांगा तुम्ही कोण आहात? राजा सांगतात आम्ही क्षत्रिय आहोत. मग सांगा ना राजा जर सूर्याचं कर्म आणि धर्म तुम्हाला कळलं ते एका क्षत्रियाचं कर्म आणि धर्म कसं विसरलात? सांगा राजा जसं सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं तसा एका क्षत्रियाचा धर्म काय राजा? राजे सांगतात माफ करा आम्हाला तुकोबाराय सांगतात राजा जसं सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आहे तसा एका क्षत्रियाचं कर्म आणि धर्म आहे ती तलवार हातात घेणं. राजा घ्या ती तलवार हातात आणि करा धर्माचं पालन. हे क्षत्रियाचं कर्म अभंगाचं पहिलं दर्बाचे पालन धर्माचे पालन
वाजवा टाळी मग काय आता धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मग जगद्गुरु तुकोबारायांच्या उपदेशाचा परिणाम छत्रपती शिवाजी राजांवर झाला आणि राजांनी तलवार हातात घेतली. एका क्षत्रियाने त्याचा धर्म जपायचा असतो सज्जनाहो. आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आपण जे काम करत आहात ते क्षत्रियाचं काम आहे, धर्म उभारणीचं काम आहे. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं या ठिकाणी ही वाणी आज खऱ्या अर्थानं फळाला आली. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी राजांचे खरे गुरु आईसाहेब जिजाऊ आणि जगद्गुरु तुकोबाराय हे खरे गुरु आहेत. लक्ष देऊ नाही का. म्हणून हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि म्हणून धर्माचं काम करायचं असेल तर आम्हाला नामस्मरण करावं लागेल. विठोबा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सज्जनाहो फार महत्वाच्या विषयाला या ठिकाणी स्पर्श करतोय. कीर्तन अगदी वेळेत संपवणार आहे कारण की माझ्या बी टाचा दुखत्यात, तुमच्या बी पाय दुखणार आहेत. महाराज लय लांबचा प्रवास आहे, हे जवळ नाही काम एवढ्या लांबचा प्रवास करणं. आता मगाशी एक वाक्य बोललो ना तेव्हा कोणीतरी प्रश्न विचारायला पाहिजे होता. तुम्ही म्हणले कबीर महाराज धर्माच्या कामासाठी माणसानं दिलं पाहिजे आणि तुम्ही तर रोज वडीत आहे नुसते. नाही लक्ष झालं का तुमच्या? लक्ष नाही का. हा 700-800 किलोमीटरचा प्रवास करून एवढा प्रवास करून कीर्तन करणं सज्जनाहो हे फार अवघड आहे. एवढं सोपी गोष्ट नाही. आमचं तारुण्य हे 30-35 तारुण्य हे तसं तर परिवारासाठी आता व्यतीत झालं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर संसारिक माणसानं हाच विचार केला पाहिजे. पण आज हे गाव तर उद्या ते गाव. घरी गेल्यावर बायका परत झोपलेले असतात. परत पहाटे उठून वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण काल्याला निघावं तरी झोपलेले असतात. एका दिवशी पोरगी निहार तोंडाकडे बघती. तिला बायकोला म्हणलं अरे काय झाले ना. तेवढ्यात पोरगी म्हणते आई कोण आहे बा. अरे म्हणलं बाप आहे तुझा आणि कोण आहे काय म्हणते. आता हे अवघड झाले का नाही गणित सज्जनाहो. एवढं सोपं नाही धर्माचं काम करणं. खऱ्या अर्थानं हे तारुण्य आमचं जे संसाराला द्यायचं ते तारुण्य आमचं धर्मासाठी जातंय. किमान आमची 50 वर्ष वयाच्या इथपर्यंत जाणार. लक्ष नाही का. रिटायरमेंट नाहीचे कीर्तन करा. ते बसून बी कीर्तन करतोच. कुणाला नको येतं जगाच्या. लक्ष नाही का. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. आणि मग खरं सांगू का एकदा करतो तर सिद्ध झालं ना. कबीर महाराज इथं उभा आहे ना 3 पिढीचा परमार्थ आहे माझा. माझे आजोबा माझे वडील बी कीर्तनकार आहेत आणि तुमच्या समोर मी इथं उभा आहे सज्जनाहो. आज आम्ही परमार्थात आलेली माणसं नाही. हे सांगायचं तात्पर्य आमचा मोठापणा नाही सांगायला आलो. एवढ्या लांबून मला यांनी एवढ्या लांब बोलावलं याच्या मग कारण आहे ना काहीतरी. हे सांगायचं तात्पर्य सज्जनाहो. हा आणि म्हणून मला असं वाटतं हे जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर झाला. मी ज्या मातीतून येतो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांनी उभारलेले अनेक गड त्या मातीत आहेत. आणि मग तो काळ आहे 350-400 वर्षापूर्वीच्या त्याही आधीचा काळ, तो 12व्या शतकातला काळ. हे आत्ताचं वातावरण आहे खऱ्या अर्थानं असं सुंदर वातावरण त्यावेळेस होतं. 12वं शतक. 12वं शतक हे म्हणजे गौरवशाली शतक. हे माऊली ज्ञानोबारायांचं शतक. माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव आळंदीमध्ये करत होते. खऱ्या अर्थानं आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव माऊली ज्ञानोबाराय करत होते. माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. अभिजात भाषा असणारी मराठी भाषा माऊली ज्ञानोबाराय जनमानसांपर्यंत पोहोचत होते. आळंदीमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचत होते. पंढरपुरात एक वेगळं वातावरण उभं राहिलेलं. पकवाजाचा आवाज होता, टाळांचा आवाज होता, भजनानंद या ठिकाणी पंढरपुरात उभा राहिला.
आणि मग खऱ्या अर्थानं सनई चौकडे वाजू लागले, पाना फुलांना भर आला होता. अरे भगव्याचा रंग गडद दिसत होता आणि दिल्लीच्या तख्ताकडे सह्याद्री ताट मानेनं पाहत होता. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव हे जगाच्या पाठीवर फार वेगळं दिसत होता. प्रत्येक जण एक संघ होता. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार ही सगळी माणसं एकत्र येऊन कार्य करत होते. धर्माचं काम सुंदर चालू होतं. आणि आज 12व्या शतकात सज्जन हो, महाराष्ट्राला उतरती कळा लागली. ऐका, छत्रपती शिवाजी राजांचा खरा इतिहास आज तुमच्या समोर घेऊन आलोय. एक एक शब्द आणि एक एक शब्द अगदी खरा आहे, अगदी जसाच्या तसा. आणि मग त्या 12व्या शतकात महाराष्ट्राला या ठिकाणी उतरता कळा लागली आणि कुणीतरी या ठिकाणी नजर लावली. आणि मग संपला महाराष्ट्र, उद्ध्वस्त झाला महाराष्ट्र. 8000 इस्लामिक सत्तांनी आक्रमण केलं दिन 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 या ठिकाणी. आणि यांचा मोरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं. 8000 इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. एक एक जणाला या ठिकाणी आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. भगव्याचा रंग अन्नुक झाला. घरासमोरचं तुळशी वृंदावन नष्ट झालं. मंदिरं उद्ध्वस्त झाली, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले, गाभारे मोकळे झाले. आणि कोण रोकल हे वादळ, कोण रोकल हे वादळ? गड किल्ल्यांवरचा भगवा उतरला गेला. आणि जिकडं तिकडं या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे भगवाचं हे निशान नाहीस होण्याच्या मार्गावर आलं. पण कोण रोकल हे वादळ? 288 वर्ष आई, 288 वर्ष महाराष्ट्र या ठिकाणी यातना सोचत होता. 288 वर्ष अत्याचार सोचत होता. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज, पण कोणीच वाली नव्हता आणि कोणी आधारवर नव्हता. आणि मग कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती. आणि नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग 288 वर्षानंतर 288 वर्षानंतर आणि मग आई या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ, पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे तुळजापूरची आई तुळजाभवानी, हे माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी, काय चाललंय हे? अरे नष्ट झालाय महाराष्ट्र, उद्ध्वस्त झालाय. माता भगिनींची इज्जत तुटल्या गेलेली आहे. आदिल, निजाम, कुतुब, ताज, फ्रेंच, मोगल यांनी हौदस माजवलेला आहे. दिवसा ढवळ्या शेतकरी हवालदिल झाला, रयतेचं स्वप्न तुटलं. ए वय तुला दार उघडावं लागलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला. 288 वर्षाच्या अत्याचारानंतर, अन्यायानंतर या साधू संतांनी या मातीला जाग दिली. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, वय तुला दार उघडावं लागल. आता जर दार नाही उघडलं तर हे वय अनर्थ होईल. हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे आळंदी निवासिनी, हे नेवासा निवासिनी, हे तुला दार उघडावं लागल. भय तुला दार उघडावं लागल. हे वय दार उघड, दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड भैया. कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगर, माहूरची रेणुका माता दारुगर, हे बळे दारुगर. आणि आवाज झाला, आणि आवाज झाला. दार उघडलं गेलं.
दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर, हे औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर. भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावा लागेल, भगव्याला नमन करावा लागेल, शोभाराजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल. जर महाराष्ट्रात राहावं लागेल. भयन दार उघडलं, धूम परंडा. आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले. हा महिना आहे तिथीप्रमाणे खऱ्या अर्थानं फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शोभाराजांच्या जन्मचा. आणि मग भयन दार उघडलं. आईसाहेब जिजाऊंना भूमपरंड्यामध्ये दिवस गेले आणि शहाजीराजे सांगतात, महाराणी साहेब पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला. आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच मुघल यांच्या मानगुटावर बसाल आणि पुन्हा एकदा भगवा या महाराष्ट्रावर फडकवाल असा पुत्र जन्माला घाला. आईसाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होतं. अरे कुणीतरी जन्माला येणार याची चाहूल मासाहेब जिजाऊंचं तेज दिसत होतं. आईसाहेब जिजाऊंना तिसरा महिना सुरू झाला. कोणीतरी पोटात होतं याची चाहूल मात्र आईसाहेब जिजाऊंना लागली. डोहाळे लागायचे दिवस सुरू झाले. महिला मंडळ आता लक्ष देऊ नका, तुमच्यासाठी सांगतोय. तुम्ही आता मुलं घडवणं तुमच्या हातात आहे. मी मगाशी सांगितलं ना, खऱ्या अर्थानं मी असं म्हणत नाही त्यांना धर्माचं काम म्हणजे तलवार घेऊन हातात उभं करा. मला असं वाटतं आपली लेकरं जर टाळ घेऊन जरी उभी राहिली तरी ती धर्माच्या कामासाठी उभी आहे. हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. आणि मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहत होता. आईसाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होतं. आधी निजाम कुतुब डच फ्रेंच यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त करून सोडला होता. आणि मग आईसाहेब जिजाऊंना शिवनेरीवर घेण्यात आलं. शिवनेरी हा सुरक्षितेच्या बाबतीत जबरदस्त गड आहे, जिथं दुश्मन यायला धसावत नाही. डोहाळे लागले आईसाहेब जिजाऊंना, मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. आणि मग हिंदू संस्कृतीप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे गर्भाधान संस्कार होतात 7व्या महिन्यात. आणि ते गर्भाधान संस्कार आईसाहेब जिजाऊंनी या ठिकाणी सुरू केले. महासाहेब जिजाऊ या ठिकाणी रामायण श्रवण करू लागल्या, भागवत श्रवण करू लागल्या. कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा कारण समोर कंस माजला होता. रामासारखा पुत्र जन्माला यावा कारण रावणाला मारण्याची आज गरज होती आणि म्हणून राम हवा होता. आणि म्हणून मला असं वाटतंय तुमच्या माझ्यासाठी राम लय महत्वाचा आहे. जोपर्यंत राम आहे तोपर्यंत राम म्हणा. म्हणजे जोपर्यंत तुमच्या माझ्या हृदयात राम शिल्लक आहे तोपर्यंत राम म्हणा. आपल्यातला राम निघून गेल्यावर लोक राम म्हणतात. म्हणून बोलो जय श्रीराम. आणि शेवटी गर्जना करणारच आहे मी, लक्ष नाही का सज्जन आहोत. आणि मग आईसाहेब जिजाऊंचं तेज जबरदस्त दिसत होतं. आईसाहेब जिजाऊंनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं भागवत धर्माचं या ठिकाणी अनुकरण करायला सुरुवात केली, रामायण श्रवण करायला सुरुवात केली. आणि मग महासाहेब जिजाऊंकडे लक्ष्मी पाहती. गडाचा गडकरीन गडकऱ्याची बायको लक्ष्मी सेवेसाठी शिवनेरीवर आहे. लक्ष्मी म्हणते आईसाहेब रामायणात काय? आईसाहेब सांगतात हे लक्ष्मी अरे रामायणात सर्व आहे, कारण ये भूमि प्रभु रामचंद्र की है, ये भूमि हिंदू की है, ये भूमि संतों की है. याद रखो, संतांची नाही संतांची भूमी आहे ही. भूमी है प्रभु रामचंद्रांची आणि ही भूमी आहे हिंदूंची. आता मात्र खऱ्या अर्थानं गर्भाधान संस्कार झाले. आईसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. महिला मंडळ मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. सांगा मला डोहाळे कसले लागले असतील आईसाहेब जिजाऊंना? कसले डोहाळे लागतात? आंबट खायचे लागले असतील का? अरे कोण होतो पोटात? शोभाराजे पोटात होते. तिखट खायचे डोहाळे लागले असतील का? माती खायचे डोहाळे लागले? माती खायचे डोहाळे लागले की दगडू पोरग जन्माला येतं. सांगा ना आईसाहेब. लक्ष्मी म्हणते काय खाऊशी वाटतंय? आईसाहेब म्हणतात लक्ष्मी अरे सगळं संपलंय. शिवनेरीच्या आजूबाजूने आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. लक्ष्मी अरे सगळं संपलेलं आहे आणि तू कसं विचारते डोहाळे लागले? आई साहेब अरे सांगा ना काय खाऊशी वाटतं? मासाहेब सांगतात मला डोहाळे लागले. मला घोड्यावर बसावंसं वाटतं, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत पट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा भगवा फडकावा असा वाटतो. आणि हे स्वराज्य निर्माण स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले. आणि मग दिवस जवळ आला. सह्याद्री शिवनेरीकडे पाहत होता. सह्याद्री शिवनेरीकडे पाहत होता. पाना फुलांना भर आला. सनई चौघडे वाजू लागले. आणि मग शिवनेरीतून आवाज आला रयतेसाठी आयुष्यभर जो जीवाशी खेळल, रयतेसाठी लढल तो भगवाधारी छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला? आजी आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेखा बालकृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नर नारी. आणि मग खऱ्या अर्थानं आईसाहेब जिजाऊंच्या विद्यापीठात छत्रपती शिवाजीराजे शिकले. आणि महाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. 10 वर्षाच्या या काळात आईसाहेब जिजाऊंनी प्रेरणा दिली शुभाराजांना. अगदी कीर्तनाच्या शेवटाला आलोय सज्जनाव. एक महत्वाच्या विषयाला स्पर्श करतोय का थाप नका मला. एवढं सोपं नाही बरं शिवचरित्र. हाताडे बिताडे एकत्र येते. लय आईस्किलला बोलायला लागतं. आता माझं वाणी बंदच नाही ना. आल्यापासून बोलतोयच मी. लय आईस्किलला बोलतोय. मुळमुळीत आवाजात सांगितलं ते रुजतच नाही गड्या. शिवचरित्र सांगणारे महाराष्ट्रात अनेक वक्ते आहेत. सगळ्यांना सॅल्यूटच आहे. पण प्रत्येकाची झलक वेगळी लक्ष दे नाही का. ते जसं आहे तसंच सांगितलं पाहिजे सज्जनाव. आणि पाठांतर करून सांगण्याचा विषयच नाही महाराज. महाराज हा इम्प्लिमेंट करण्याचा विषय. महाराज आयुष्यात उतरण्याचा विषय. कारण थोर महात्मे होऊन गेले विचार त्यांचे पहा जरा. अरे आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा. नाही तर आत्ताच्या शिवजयंतीचं वळण वेगळे. डीजेच्या तालावर मावळ्या नाचतोय. मलाही वाटलं नाचावं. जगदीश भाऊ मी गेलो नाचाय मावळ्याबरोबर. आमच्या जोडीदाराला म्हणलो गाडी थांबव जरा. मलाही वाटलं नाचावं. शिवजयंती आहे. शिवजयंती म्हणजे आमच्या हिंदुत्वाची दुसरी दिवाळी. आणि म्हणून मला वाटला आनंद संतोष भाऊ साजरा करावा. आणि म्हणून आम्ही उभा राहिलो. ते बाजूला गेल्यानंतर कळलं. मला वाटलं राजांच्या विचारांची ताकद आहे काय. थोडा म्युझिकचा आवाज कमी करायचा. पण जवळ गेल्यानंतर कळलं ही शिवरायांच्या विचारांची ताकद नाही. ही 90ची गाठी. म्हणून नाचतोय ती घडी. अरे काय दिलं आम्हाला महाराजांनी. यासले पिणारे बेवडे खावडे मावळे जर राजांच्या हातात असताना वरतून येऊन बांबूने आणतीने सगळी. काय उपयोगाची समाजाला. त्याला ती म्हणे बघा खायला का दर निलाभार. दर निलाभार येते आईबापासाठी. अरे आईबापाने कुठल्या उद्दिष्टाने तुला उभं केलं. आई 300-500 रुपये रोजाव गेली. तुझी बिचारी बायको पोरं वाट बघत्यात. तू एखादी आईस्क्रीम एखादं खाऊ घेऊन जाशील मिठाई घेऊन जाशील आणि तू डुलत घरी येतोस. काय वाटत असेल त्या बिचारींना. आयुष्य हा कर्ता पुरुष आहे आमच्या घरातला. मला तरुणांना तुम्हाला आज सांगावं असं वाटतंय हे व्यसन हे शॉर्ट टाइम साठी तुम्हाला आनंद देईन. आयुष्यभर तुमचा सगळा आनंद हिरावून घेईन व्यसन. सगळा आनंद हिरावून घेईन. तुमच्या बरोबरची सगळी पुरं एकदा 4 व्हीलर मध्ये फिरत असतील पण तुम्ही त्याच ऊन हाताना त्याच काट्या आयुष्यभर एकामेकाची निंदा करत बसला असताना. संपून टाकलं या व्यस्ताने आयुष्यातल्या लोकांना. उठून टाकलं. परत माणसं रेंजला चालली नाहीत. किती आयुष्य राहिले नर हे दुर्लभ जाना. हा आता शतवर्ष कुठलं तवा. ते संत म्हणले मग शतवर्ष कधी स्ट्रोक बसून सांगता येईल का. लई पैसावाला असता म्हणजे काही लई जगल वय तवा. मायकल जॅक्सन म्हणला मी 150 वर्ष जगल. 50व्या वर्षी स्ट्रोक बसला मायकल जॅक्सनला. पैसा कोट्याधीश होता. डॉक्टर हाताखाली होते 10-12. ऑक्सिजनच्या पेटीत झोपायचा मायकल जॅक्सन. स्ट्रोक बसला 50व्या वर्षी मायकल जॅक्सन निघून गेला. अजे लय आपच्या दिशेन कोट्याधीश गेले. सहज स्मशानभूमी जा. वो हड्डी कहती है इंसान संभल के चल. ज्या हाडावर पाय देतो ना वो हम भी कभी इंसान थे. आम्ही कधी तुझ्यासारखी माणसंच होतो. सगळ्यांचा गर्व इथं संपला गड्या. म्हणून मला असं वाटतं इथं खऱ्या अर्थानं जो सरळ मार्गी चालेल ना त्याच्या हातात यशच आहे. लक्ष दे नाही का. यश आहे त्याच्या हातात. ज्याच्या जीवनात नैतिकता आहे ना भगवान परमेश्वर गजानन बाबा सगळं देणार त्यांना. जी माणसं फसवणार ना एक ना एक दिवस ही दैवी शक्ती उभी आहे प्रत्येकाच्या सोबत. प्रत्येकाचा काटा ना कुठं ना कुठं निघत असतो. लक्ष दे नाही का. होतच असतं. हे सांगायचं तात्पर्य सज्जना हो. म्हणून मला असं वाटतं तुम्ही मी जगत असताना थोडा आवाज द्या. आपल्या प्रत्येकाच्या सोबत एक दैवी शक्ती काम करते. अहो 1 वर्षात मंदिर उभं राहिले ही दैवी शक्ती आहे. महाराज तुमच्यावर थेट आशीर्वाद आहे गजानन बाबांचा. भगवान परमात्म्याची कृपा आहे आज तुमच्या या भागावर या गावावर. मंदिर कुठं बी उभं राहत नाहीत. काही ठिकाणी आयुष्य घालवलं पण मंदिर नाही उभं राहिलं. हे सांगतोय शास्त्र आणि शास्त्राच्या परिरेखेत तुमचं माझं जीवन आहे. शास्त्राच्या बाहेर गेलो त्या अडचणी उभ्या राहतात. ऐका सज्जन हो. आईसाहेब जिजाऊंना खऱ्या अर्थानं फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म झाला. आणि किमान 10 वर्षाचे राजे नंतर झाले. राजांनी खऱ्या अर्थानं शौर्य दाखवायला सुरुवात केली. महाराज तलवार फिरवायचे शमशेर फिरवायचे. आईसाहेब सांगता शोभा हे स्वराज्य तुला निर्माण करायचे. राजे म्हणतात आईसाहेब तुम्ही काय विचार करताय आमच्याबद्दल. आईसाहेब म्हणतात आम्हाला असं वाटतं राज आता तुमचा पहिला विवाह करावा.
छत्रपती शिवाजी राजांचा पहिला विवाह वयाच्या 10व्या वर्षी झालाय. तरुणांना लक्ष देऊ नाही का, आपली 35 वर्षाची अजून रेंजला नाही कळलं का तुम्हाला? थोडा मोकळा आवाज द्या मला. अजून वयाच्या 10व्या वर्षी शिवराजांचा पहिला विवाह झालाय आणि आपल्या अजून कट्ट्यावर बसतात. ह्यानी असं केलं त्याने तसं केलं. काय करायचं तुला? ते 2 भाऊ एकत्र आले पाहिजेत. तुझे आहेत का घरात ते बघ आधी. हे बोलणं लय गरजेचं आहे कीर्तनात. हे नाही बोललं ना गड्या, खरं सांगतो तुम्हाला, लक्ष नाही का तरुणांनो, हा देशच तरुणांचा आहे. भारत देश हा तरुणांचा देश. असं जगून जायचं ना गड्या. किड्या मुंग्यांचं थोडंच जीवन दिलंय. सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्लभ आहे. मला असं वाटतं किड्या मुंग्यांगत जगलं नाही पाहिजे. आपण खऱ्या अर्थानं काहीतरी उभं केलं पाहिजे आपल्या आयुष्यात, असं ध्येय. आणि ती ध्येयपूर्तीसाठी आपण लढलो पाहिजे. नाही तर 300 रुपये पोरांनो आई रोजाव गेली ना, एक दिवस तिला चांगल्या बंगल्यातून चांगल्या गाडीत बसवलं पाहिजे तुम्ही, तर आमची कीर्तन यशस्वी होतील. हिनवलंय आपल्या आईबापाला लोकांनी, चौकात उभं राहून हिनवलंय, लई नावं ठेवलीत. मग तुमच्या जर माझ्या माईबापाला जर नावं ठेवलीत तर वेळ बदलण्याची परिस्थिती आपल्या हातात नाही होत. लई मनगटात ताकद आहे आपल्या. या सगळ्या मुलांना मी सांगेन, असे गड्या अशा वाणीत धार निर्माण करा ना. अरे का नाही कीर्तन करू शकत तुम्ही? इथं उभा राहिल्यावर प्रत्येक मुलगा चांगला पक्वाज असू शकतो, चांगलं गायन करू शकतो, चांगल्या पद्धतीने प्रबोधन आणि कीर्तन करू शकतो. एकटा कबीर महाराज किंवा अनेक कीर्तनकार नाही, इथं सगळ्यांना येऊन संघटन करावं लागल. आणि का सांगायचे मग शिवबाराजे कीर्तनात? सांगावेच लागतील, नाही तर मागचे दिवस पुढे येत्यान. नारे ठेवतालवारी ठेवत्यान लोक आपल्या. हे मंदिरं जो विनायन झाली, लक्ष नाही का, कत्तलखाने उभे राहत त्यांनी या जाग्यावर. आणि मग आपण म्हणून गाड्या आपलीच चुकी झाली, आपण आपली माणसंच पुढं नाही येऊन दिली. आणि म्हणून मला असं वाटतं, जर धर्माचं मोठं काम करायला लागत असेल तर आपलं संघटन फार गरजेचं आहे. शिवबाराजांचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे संघटन आहे. 5 मिनिटं घेऊन अजून काय अडचण नाही. माझे टाचा दुखतात, मला काय ओव्हर टाईमचे काय पैसे नाही मिळणार, पण हा महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत नाहीच आहे. मला 5 मिनिटं शंभू महाराज सांगायचे. कोणाचे पाय बी दुखले की लांब करून टाचा बिचा दाबून परत निहार बसायचं. सारखं गाड्याकडे बघायचं नाही अजिबात. लक्ष देऊ नाही कसं त्याचे नाव. अहो टीव्ही समोर बसल्या पाठ 4 वाजले तरी माणूस उठत नाही राव. हे महत्वाचा विषय, आपली धर्मनिष्ठा आहे. इथं राष्ट्रनीतीचा विषय. लक्ष दे नाही का सज्जन, राष्ट्रहिताचा खऱ्या अर्थानं हा विषय आहे. राजे म्हणतात, आई साहेब अरे वयाच्या 10व्या वर्षी शोभाराज सांगितलं तेवढं करावं लागेल. बरं लग्न किती झाली? 8 लग्न झालीत महाराजांची. हम दो और हमारे दो. राजा सांगतात, आई साहेब अरे 8 लग्न कुठं? अरे सिंदखेड राजा जाधव घरानं आपलं हिशोबा हे घरानं फितूर होईल, कदाचित मुघलांना जाऊन मिळेल. यांना हेरलं पाहिजे राजा. ही सगळी माणसं तुझ्याकडे वाढायची असेल तर या घरात सोयरीक करावी लागेल. जाधव घरानं, निंबाळकर घरानं, मोहिते घरानं, गायकवाड घरानं, ही सगळी घरांनी हाटी घरांनी एकत्र केली. आणि आईसाहेब म्हणतात, शोभाराज याला राजकारण म्हणतात. राजकारण? अरे आता यातला एकही माणूस फितूर होत नाही. शोभा ही शेवटपर्यंत स्वराज्यासाठी उभी राहणार, ही शोभासाठी उभी राहणार, ही भगव्यासाठी उभी राहणार आणि स्वराज्यासाठी उभी राहणार. कोणी जाणार नाही मुघलांकडे. बघ राजा म्हणतो, आई खरंच याला राजकारण म्हणतात आई. आणि मग हेच उभं केलं या ठिकाणी आईसाहेबजी जाऊन. थोडा इफेक्ट ठेवा अजून. आईसाहेब सांगतात, मुधोजी पहिला विवाह झाला शिवबाराजांचा वया 10व्या वर्षी वयाच्या. मुधोजी उद्या कन्येला गडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर, फलटणचं घरानं, निंबाळकर घरानं, सातारा फलटण. निंबाळकर सांगतात, आई साहेब अरे आमचं काय चुकलंय का मुधोजी? अरे सांगितलं तेवढं करा. अरे नरारा होता आई साहेब जिजाऊंचा. राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता मा साहेब जिजाऊंनी आवाज दिला. मुधोजी कन्येला गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत ती कन्या जिथं शोभाराजे तलवार चालवतायत, शमशेर फिरवतायत, तिथं जाऊन उभ्या राहिल्या. छोटीशी कन्या आहे पण शोभाराजांकडे तेज तर्रा नजरेने पाहतीये. मुधोजी सांगतात, हे ऐका ऐका, त्या कन्येचं नाव सांगतो तुम्हाला. त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई. छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब. जबरदस्त तेज आणि तेजस्वी चेहरा. निंबाळकर घराण्याची वाघीण आज अशी उभी होती. मुधोजी सांगतात, हे सई अरे ते शोभाराज आहेत असं बघायचं नसतं, बरखास्त करतील राज्यातून आपल्याला. सईबाई सांगतात, आबासाहेब आम्हाला माफ करा हो, पण आम्हाला यांच्यात एक गमक सापडले आबासाहेब, आम्हाला सांगा सईबाई. सईबाई सांगतात, तुम्हाला नाही सांगणार, आम्ही हे आई साहेबजी जाऊन ना सांगणार. सई
आई साहेब जिजाऊंच्या समोर आम्ही उभं राहिलो तरी थरथर कापतो. अरे येडी आहेस का? तशा सईबाई गरकन फिरल्या आणि तुरु तुरु जाऊन आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसत्या. आता मात्र धर्मसंकट. सई अरे मुजरा कर. राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मा साहेब जिजाऊ आहे, पहिला मुजरा कर सई. सईबाई म्हणतात आई साहेब आम्हाला माफ करावं, आम्ही तुम्हाला मुजरा नाही केला. आमच्या आबासाहेब म्हणतात जे बाहेर उभेत ते शोभाराजे आहेत, पण आम्हाला वाटतं ते शोभाराजे नाहीत. सांग ना मग सई तुला काय वाटतं? सईबाई म्हणतात आम्हाला वाटतं ते छत्रपती शिवाजीराजे आहेत, आम्हाला वाटतं ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. सई अरे कसं ओळखलं रे तू छत्रपती होणार शोभाराजे? मुधोजी निंबाळकर तर शांतच झाले. काय सईचं तेज? सईबाई म्हणतात आई साहेब आम्ही मुजरा नाही केला हो तुम्हाला, आम्ही शुभाराजांच्या तलवारीतली धार बघितली आई साहेब. आमची नजर पापणी लवल याच्या आधी दानपट्टा निघून जातोय. हे मुघलांना आदिलांना संपवणार आहेत आई साहेब. आपले शोभाराजे छत्रपती होणार आहेत आणि त्या राजांशी आम्हाला लग्न करायचं आई साहेब. आता मात्र आई साहेब जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. जिजाऊ महासाहेब सांगतात मुधोजी कन्या आवडली बरं का तुमची आम्हाला, खरंच तेज जबरदस्त आहे हे सई, पण शेवटपर्यंत साथ देशील ना माझ्या शोभाला? ऐका ना 8 लग्न झाली महाराजांची, पण सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर होतं. सगळ्यात जास्त प्रेम जेव्हा पहाड प्रेम केलं महाराज साहेबांनी सईबाईंवर. सई म्हणते आई साहेब जोपर्यंत भगवा फडकत नाही, जोपर्यंत महाराष्ट्र उभा राहत नाही, आणि जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही ना, तोपर्यंत ही सई शुभाराजांच्या खांद्याला खांदा लावून उभी असेल आई साहेब. हा शब्द या सईबाईंचा आहे. महाराणी सईबाईंनी शब्द दिला. पण आई साहेब खरं सांगू का, महाराणी सईबाई ह्या फार दुर्दैवी आई आहेत, फार दुर्दैवी. 2.5 वर्षाचे होते शंभूराजे, 2.5 वर्षाचे. जे शेवटचं चमचाभर पाणी सईबाईंना पाजत होते. श्वास जड झाला सईबाईंचा, विकृती जडली. कोणती आई होती? अहो शंभूराजांना जन्म दिला आणि वैद्य म्हणतात दूध नाही पाजू शकत आई तू. आई म्हणती 9 महिने 9 दिवस बाळाला इथं ठेवलंय, 9 मास कष्टला असी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म झाड तुझी मान अडकली, अकांत तू ये जननी दुःखे धाय मोकली. असं कसं म्हणता? काय सांगू गर्भीच्या यातना. पण आई साहेब सईबाई महाराणी साहेब तुम्ही दूध नाही पाजू शकत शंभूराजांना. कुणी दूध पाजलं शंभूराजांना? पुणे जिल्हा कापूरवळ गाडे घराणा धाराऊ माता. धाराऊ माता म्हणती मी दूध पाजते शंभूराजांना. आई साहेब जिजाऊ म्हणतात हे धाराऊ अरे कुणाचं काळीज नाही धसावत स्वराज्यात यायला, अरे कशा पायी आलीस? आई साहेब तुम्ही बोलवलं, अरे पण कुणाचं काळीजच होत नाही इथं यायला, अरे दूध पाजायला आलीस का हे धाराऊ? धाराऊ माता म्हणते आई साहेब अरे शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं. एवढा जबरदस्त होता सर्जा, भयानक शरीर यष्टे. थोडा आवाज अजून मोकळा करा, ट्रबल ठेवा गेन ठेवा. आई साहेब जिजाऊ म्हणतात शंभूराजांना म्हणतात शंभूराज अरे का डोळ्यात पाणी आलं? ऐका ना सजनो, हा महत्वाचा प्रसंग घेऊन जाऊ सोबत. अहो सईबाई शेवटचा श्वास घेत, दुर्दैवी आई होत्या सईबाई, श्वास जड झाला होता आणि शंभूराजे चमचभर पाणी आईला पाणी पाजत होते शेवटचं. सईबाई म्हणतात शंभूराज लई श्वास जड झाला हो आमचा, आम्हाला श्वास घेणं असह्य झाले, आम्हाला प्राण सोडायचा आहे हो, फक्त तुमचे आबासाहेब रुसलेत म्हणून आम्ही थांबलो. एकदा बोलवा ना तुमच्या आबासाहेबांना, म्हणून आमच्या हातावर हात ठेवा, आमचं चुकलं तर आम्हाला माफ करा. आई साहेब आमचं ऐकतात महाराज साहेब. शंभूराजे गेले आणि शोभाराजांना म्हणतात महाराज साहेब अरे तुम्ही का रुसलाय आमच्या आई साहेबांवर? या वक्ताला नका रुसू, हा वखत लई महत्वाचा आहे आमच्या आई साहेबांसाठी. त्यांना श्वास नाही घेता येत, त्यांचा श्वास जड झाला, आम्ही पाणी पाजतो ते पाणी पण गळ्याच्या खाली जात नाही हो. तुमची गरज आहे आबासाहेब, तुम्ही हात ठेवा ना आमच्या आई साहेबांच्या हातावर. काय माणसं होती गड्या. शुभाराजे सांगतात महाराणी साहेबांना, आई साहेब जिजाऊ म्हणतात, जिजाऊ महासाहेब म्हणतात शुभाराज अरे आमचं नका ऐकू, शुभाराज एक काम करा तुमच्या शंभूराजांचं तरी ऐका. शुभाराजे सांगतात आई साहेब अरे तुम्ही शब्द नाही पाळला आई साहेब,
तुम्ही आणि महाराणी सईबाईंनी दोघांनी मिळून आम्हाला फसवलं. नाही नाही शुभा, अरे आम्ही नाही फसवलं तुला. सगळ्यात जास्त प्रेम आम्ही सईंवर केलं, पण सईबाई हा शेवटचा श्वास घेत आहेत आणि तुम्ही म्हणता आम्ही हातावर हात ठेवू. अहो, एकीकडून विजापूरून अफजल खान आलाय. त्या अफजल खानाचं भयंकर संकट महाराष्ट्रावर आहे आणि या क्षणाला महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत आहेत. आई साहेब, तुम्ही फसवलं आम्हाला. सईबाई म्हणल्या शेवटपर्यंत साथ देईल. का सोडून चालल्या मग सई? शुभाराजांच्या डोळ्यात पाणी. का माहितीये? आयुष्यात सहचारणी लय महत्वाची सज्जनाव, लय महत्वाची सहचारणी. शंभूराजांनी ओढतच नेलं शुभाराजांना. आबासाहेब म्हणतात, शंभूराजा तुझ्यामुळं आलो रे. सईबाई म्हणतात, महाराज साहेब रुसवा सोडा आता, ठेवा आमच्या हातावर हात. आमचा श्वास लय जड झाला हो. आमचं काय चुकलं तर आम्हाला माफ करा. या शेवटच्या क्षणाला रुसवा नकोय. सई पण अरे तू शब्द नाही पाळला. अहो महाराज साहेब, पाळलाय आम्ही शब्द. महाराणी सईबाईंचा हा शब्द इतिहासात सुवर्णाक्षरात कोरला गेला. हे वाक्य ऐका सज्जन हो. महाराणी सईबाई सांगतात, अहो महाराज साहेब आम्ही शब्द पाळलाय. अरे पण सई, तू शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत उभा राहणार होती सई. मग का साथ सोडून चालली सांग ना. सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आहे सई. 8 लग्न जरी केलीस तरी सई सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आहे. महाराणी सईबाई सांगतात, आम्ही शब्द पाळला आबासाहेब. महाराज साहेब, अरे आम्ही जरी शेवटचा श्वास घेत असेल, आमचा जरी श्वास जाईल, पण एक नवीन श्वास हा छावा हा स्वराज्यासाठी देऊन जाते. जो शेवटपर्यंत भगव्यासाठी काम कराल, जो शेवटपर्यंत स्वराज्यासाठी कार्य कराल. आणि ऐका महाराज साहेब, ज्याचा बाप शिव आहे ना, त्याचं पोरग छावा असतं. छावा आहे माझा संभाजी, कधी चुकणार नाही कुणासमोरच. बोल शंभू राजा, अरे चुकशील कधी? शंभू राजे सांगतात, आई साहेब तुम्ही म्हणले ना ज्याचा बाप शिव आहे, शंभू राजा छावा म्हणून उभा राहील. आणि छावाच होता, खरंच छावा होता. कुणाची मजाल होती का हात लावायची शंभू राजांना? स्पर्श करायची मजाल होती? अरे आपल्या माणसाने फसवलं म्हणून आपली माणसं पकडली गेली. कुणाची मजाल होती? काय वाटलं असं या क्षणाला सज्जन हो? काय वाटलं असं महाराज साहेबांना? काय वाटलं असं सईबाईंना? म्हणून मला असं नेहमी वाटतं की आयुष्यात सहचारणे लय महत्वाचा आहे सज्जन हो, लय महत्वाचा सहचारणे. मी अशा 80 वर्षाचे आजोबा बघितले 80 वर्षाचे आजोबाला म्हणून आजोबा का डोळ्यात पाणी आलं? आजोबा म्हणते म्हातारीची लय आठवण आली. म्हणलं काय झालं? म्हणले कोरोनाच्या काळात लय भयानक परिस्थिती होती, लय ताप वाढला होता हो. म्हातारीने डोक्यावर पट्ट्या ठेवल्या, जे दिसत ते फेकून मारलं. लोक म्हणतात म्हातारं लय तापटे. मी लय तापटे हो. जे दिसत ते म्हातारीला फेकून मारलं, तरी म्हातारी परत येऊन उशाला बसते. पण मृत्यूच्या दारातून ओढून आणलं बिचारीने मला. विचारा बरं, इथं बसल्या 80, 70, 60 वर्षाच्या आजोबांना त्यांची सहचारणी किती महत्वाची त्यांच्या आयुष्यात. तारुण्य आठवलं तरी डोळ्यात पाणी. दिली का नाही 7 गड्या? आजोबा म्हणतात, महाराज पण माझ्या आधीच म्हातारी निघून गेली हो. अशी भाकरी फुगायची आणि लय भूक लागायची. आता काही भाकरी फुगत नाही, भाकरी टाकणारीच फुगायला लागली. काय शब्द आहे आजोबाचा गड्या, हृदयाला भेटला ना साहेब. नुसतं आजोबाच नाही, आम्ही आजी बी अशी बघितली. आजीला म्हणलं का डोळ्यात पाणी आलं? आजी म्हणते, महाराज म्हातारं गेलं की शेवढं घेऊन यायचं. यंदा जत्रा आली पण म्हातारच आलं नाही हो. मागच्या वेळेस लंगडत आलं, कोपरी शेवरेवड्या ठेवल्या होत्या. ते म्हणते शेवटचा श्वास घेतला, म्हणल्या तेवढ्या शेवरेवड्या आणल्यात बघ आठवणी तुझ्यासाठी. यंदा नाही आलं होते. आयुष्यात माणसं लय महत्वाची आहेत. हे काही शेवटची वाक्य लय महत्वाची बोलते सज्जनाव. एकदा सगळं संपलं ना गड्या, काही शिल्लक राहत नाही. मातीत गेलेली माणसं आजपर्यंत या मातीने कधीच दिली नाही. किती वर्ष जगू? 50-50 वर्ष जगू. चला आपण अजून खरंच जर विचार केला ना तगड्या, मग जगायचं कशासाठी? हा बी एक प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्षाचा परमार्थ, माऊली ज्ञानोबाराय 22व्या वर्षी समाधीला, स्वामी विवेकानंद 39व्या वर्षी हे भारताचं नाव जगाच्या पटलावर करून गेले. छत्रपती शिवाजीराजे 50 वर्षाचं आयुष्य आणि धर्मवीर शंभूराजे 32 वर्षाचं आयुष्य. पण तुका म्हणे का मरणचे सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे, गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज जे तुम्ही धर्माचं काम करताय ना, तुमच्या या धर्माच्या कामासाठी सांगतो महाराज, जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. गेल्यानंतर जिवंत राहायचं असेल तर समाजासाठी
समाजासाठी धर्मासाठी आणि देशासाठी कार्य करावं लागल। कारण शिवराम ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती। मी 8 विवाह सांगायला इथं नाही आलो सजनाव, माझ्याकडे वेळही तेवढा फार नाही। जस मी कधी पुन्हा येईन तस याच्या पुढचा विचार मांडेल। फक्त मला 100 राजे सांगायचे आणि भेटलाची एक वेळ एका झपक्यात अफजल खान फाडून जातो। 2-3 मिनिटं राहिले जात नाही, लय वेळ घेता हो, मला बी लांब जायचे हो। लांबून आलोय मी 700-800 किलोमीटरचा प्रवास करताना कीर्तनात एवढे एनर्जी ना। माझी म्हातारी नाही माझी घरी वाट बघत, माझी तर म्हातारी म्हणती लई निहार बोलायचा पोरा कबीर बुवा, लई निहार बोल, एका दिवशी अडचणीत येईन। अहो खरंच फोन येतात आम्हाला कधी कधी, काय बोलतील लोकांचा दडा नाही। एक तर तिकडं सगळं सोडून आलो आम्ही, परत हिकडल्या नीटी वाचल्या इकडं नाही अवघड होतोय। नाही महाराज तेवढं सोपंच नाही। आता ही सगळी आमचे विठ्ठल महाराज, गोलू महाराज, ही सगळी माणसं आमची जीवाभावाची माणसं आमच्या सोबत आहे। आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद वाटतो। आता तिथं वाशिमला आला आमचे जगदीश भाऊ म्हणले येतो महाराज आम्ही सोबत। हे प्रेम आहे, प्रेमाने काम कमवलेली माणसं आहेत। तुम्ही 3 वर्षापूर्वी कीर्तन ऐकलेलं, त्यावेळेस तुमच्या लक्षात होतं हे वादळ जरा वेगळं, हे जरा करीन इथं वादळ निर्माण, म्हणून तुम्ही एवढ्या वर्षानंतर आज आमची आठवण काढली। आम्हाला फार आनंद वाटतो। आमचे किती पाहुणे राहिले माहिती नाहीत आमच्यासोबत, पण आज तुमच्या सारख्या माणसं आम्ही जोडली ना आयुष्यात। हे सगळे पाहुणे मंडळी आमचे लय महत्वाचे आहेत, आमच्यासाठी लय महत्वाचे आहेत गाड्या। आम्हाला माहिती नाही आमच्या लेकरा बाळांचं भविष्य काय, खरंच माहिती नाही। हे विषय आमच्या प्रपंचाचा संसाराचा नाही मांडायला आलो, तुम्ही फक्त कल्पना करा आमच्या जागेवरून ही गोष्ट किती अवघड आहे। पण आम्हाला माहिती आहे, आमची आजी म्हणती, माझी आई म्हणती पोरा निहार बोल। आमच्या आईला सांगितलं आई ज्या दिवशी तुझा पोरग जाईल त्या दिवशी धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे। आम्ही जगलो पाहिजे धर्मासाठी आणि मेलो पाहिजे धर्मासाठी, आमचा जन्म त्याच्यासाठी। ताजुद्दीन बाबा कीर्तन करता करता गेले का आधीवर, केवढं मोठं चांगलं मरण आलं त्यांना सज्जन। मला असं वाटतं नामस्मरणात मरण यावं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवर, अंती ते आपण आपासी न्यावे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव। शंभूराजे पकडले गेले महाराज, आजपर्यंत आपली माणसं कधीच आपल्या माणसाला पुढे नाही जाऊन दिली। हा का म्हणलो, शंभूराजे हे जबरदस्त योद्धा आजपर्यंत कुणाच्या हाताला लागला नाही। कवी कलश म्हणतो राज अरे आपण पकडले गेलो राजे, राजे सांगतात हे कवी अरे एकही युद्ध नाही हरलो आजपर्यंत, कुणाची मजा आली या शंभूला हात लावायची। राज चहू बाजूने घेरलं गेलो, राज पकडले गेलो राजे, कुणाला हात लावायची हिम्मत नव्हती शंभू राजांना। कसली शरीरयष्टी असेल, 20 फुटावनी दोरखंड टाकले आणि मग बाहू पकडले गेले, कर 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 बाहुदंड वाजत होते। कवी म्हणतो राज अरे माणसं जवळ येत नाही। हे कवी अरे प्रश्न हा नाहीये, प्रश्न हाय की कुणामुळे पकडले गेलो। राज नका सांगू द्या मला नाव, सांग कवी मित्र आहेस तू माझा। कवी म्हणतो राज अरे गणोजीने फितुरी केली। राज कोण होता गणोजी, सख्खा मेवना। तुम्हाला खरं सांगू का, सगळ्यात जास्त आपण ज्याच्यावर लय जीव लावला ना त्या माणसाने आपल्याला जर फसवलं नाही याच्यापेक्षा मोठं वाईट कुठंच नाही वाटत। सगळ्यात जास्त वाईट वाटतं ज्याला आपण सगळं सांगायचं, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि त्या माणसाने आपल्याच दातात छेद करायचा, याच्यापेक्षा दुःख नाही बरं का महाराज। सगळ्यात मोठं दुःख आहे, मला माहिती आहे हे दुःख केवढं मोठे सज्जन हो।